या आयुक्तांचं करायचं काय? महानगरपालिका प्रशासनाचा महानगरपालिका प्रशासनाचा अरे कोण बंदा देत नाही? अरे कोण बंदा देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. या आयुक्तांचं करायचं काय? खाली डोकावरती पाय, या आयुक्तांचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. आम्ही तुम्हाला तुम्ही 15 लोकांची यादी द्या, आम्ही तुम्हाला परवाने देतो. आणि आता त्याला 2-3 वर्ष झाली, अजूनपर्यंत एकाही दिव्यांगाला परवाना मिळाला नाही. परंतु आणखी 3 त्या संघटनेच्या आणखी 3 दिव्यांगांना ते परवाने. आता त्याच्या आमच्या वेळी ते परवाने 3 परवाने त्यांनी ठेवले होते असे म्हणजे अधांतरी. परंतु ते परवाने आम्हाला 15 दिव्यांगांना न देता त्यांनी त्या न दिले आणि आमच्या दिव्यांगावर परत एकदा अन्याय केला. मग हा अन्याय म्हणजे प्रमुख मागणी आमची ही आहे, त्या सर्व दिव्यांगांना दुसऱ्या दिव्यांगांना तुम्ही दे परवानगी हरकत नाही, आमच्या समक्ष द्या, मग आमच्या दिव्यांगांना पण द्या. आमच्या दिव्यांगांना असे वंचित ठेवून परवान्यापासून ते वंचित ठेवून तुम्ही आमच्यावर सूड का उगवता? आम्ही तुमचं काय घोडं मारलंय? आणि परवाना म्हणजे काय साहेब? जर परवाना नसेल तर आमच्या दिव्यांगांच्या टपरीवर टांगती तलवार असते, विस्थापन. आणि दुसरं म्हणजे नुसती टपरी लावली व्यवसाय होईल, परंतु त्याला कर्ज मिळत नाही, शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही, मग त्यात लाईट मिळत नाही, मीटर, बरोबर ना, कुठून कर्ज घेता येत नाही, मग नुसती टपरी लावून फक्त पोट भरायचं दररोज इतकंच. म्हणजे आमच्या 80 टपरीधारकांवर आज ही परिस्थिती आहे. आणि त्यासाठी आम्ही बरेच वेळा शिष्टमंडळ घेऊन गेलो, आता 15 दिवसापूर्वी गेलो, तरी त्याने आम्हाला आश्वासन दिलं काही हालचाल नाही, काही प्रगती नाही, काही न्याय नाही. आणि त्यामुळं मग आम्ही पत्र दिलं की आता आम्ही आंदोलन करू. तरीसुद्धा आयुक्तांना पत्र दिलं, आज आयुक्त निघून गेले. म्हणजे दिव्यांगांवर आमच्या त्यांना अन्यायच करायचा आहे म्हणून ते निघून गेले तरी जाऊ दे, आम्ही आमचं आंदोलन सुरू करणार आणि आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथं हटणार. बरं, याबाबतीत आपण प्रशासनाचे किंवा लोकप्रतिनिधींशी काय बोलणं झालं आहे का? झालं असेल तर त्याचं तुमची पुढची रूपरेषा काय असेल आंदोलन? आमचं बोलणं आता बोलायला आले होते आम्हाला. ते त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जे अधिकारी उपआयुक्त वगैरे आहेत त्यांच्याबरोबर बोलणं करा, मग ते तुम्हाला. पण हे बोलणं आज बरंच वेळ झालेलं आहे. आज दुसरं काही नवीन सांगणार ते 10 दिवसांनी किंवा 5 दिवसांनी देणार, लेखी पत्र पण देणार, तसं आम्हाला यापूर्वी पण दिलेलं आहे. यांच्यावर विश्वास काय ठेवणार आम्ही साहेब? आम्हाला मोर्चा काढायची अजिबात हौस नाही. महानगरपालिकेबद्दल आम्हाला स्वाभिमान आहे. ऐतिहासिक महानगरपालिका आहे. आमचं नगरपालिका याच्यात नगरसेवकांमध्ये मित्र आहेत. प्रशासनामध्ये सुद्धा अधिकारी काही तितके मित्र आहेत ना आमचे, जे कवठे साहेब वगैरे होते, त्यांनी आम्हाला फार मदत केली. पाटील साहेब तुमच्या संघटनेवर अन्याय होतो त्यांनी सांगितलं वारंवार. परंतु आयुक्तांच्या आम्ही किती वेळा हे मागितलं म्हणजे अपॉइंटमेंट, परंतु आयुक्तांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही. बरं, शेवटचं तुमचं असं काय म्हणणं असेल का बाबा तर झाला तुमचं आंदोलन मागे होऊ शकतं? आम्हाला परवाने द्या, सर्वांना जे आहेत त्यांना परवाने द्या. परवाने मिळाले आम्ही मागे घेऊ. जर 38 परवाने दिलेत ना आम्हाला 40 परवाने तरी द्या, आम्ही मागे घेऊ सध्या. आणि राहिलेल्या टपऱ्यांना पूर्ण संरक्षण लेखी द्या, पूर्ण एकाही टपरीला हात लावणार नाही. आज काय होतं, आजच्या ही विस्थापनाची टीम येते नगर परिषदेची आणि काय करते ती आमचा दिव्यांग टपरीमध्ये बसलेला आहे. आणि काय होतं की ते जे टीम येते ती ते दिव्यांगाकडे लक्ष देते, दिव्यांगाला ओढून बाहेर काढते, त्याची टपरी उचलते. आणि बाजूला ज्यांच्याकडे परवाना नाही, जे सुदृढ आहेत, अशा व्यक्ती व्यवसाय करत आहेत. असं बरेच वेळेला घडतं. मग आम्ही हा अन्याय किती दिवस सहन करायचा? त्यामुळं आम्हाला नाविलाजाने हा आंदोलनाचा दसरा दिवाळीला बोलच पाहिजे टपऱ्यावाल्यांकडून. हा, आणि बोलूच मागतात आणि म्युन्सिपालिटी तोडतात कधी. आणि एका दिव्यांग अंध अंध आहेत नवरा बायको, त्यांची टपरी 55,000ची त्यांनी बनवून घेतली होती बिचारांनी, दोघे पण अंध. त्या कर्मचाऱ्यांनी ती टपरीचा उचलून नाही नेली, चुराडा केला जागेवर. आणि काय म्हटलं, मला आयुक्तांचा आदेश आहे. टपरीचा चुराडा करण्याचा आयुक्तांचा आदेश असेल, मग आयुक्त काना पुढे येतात, मी दिला नाही आदेश सांगायला, आणि त्याच्यावर कारवाई करा. त्याच्या पगारातून रक्कम कापून घ्या, त्याचे पैसे द्या.
त्याला टपरी बांधून द्या ही आमची मागणी आहे. ज्या ज्या दिव्यांगाचं नुकसान केलेलं आहे त्यांचं नुकसान भरपाई पाहिजे आणि आम्हाला परवानगी पाहिजे. बाकी आमच्या म्हणजे प्रमुख मागण्या अशा आहेत की प्रशासनाने महानगरपालिका प्रशासनाने दिव्यांगांवर आमच्या संघटनेच्या 2 संघटनांच्या दिव्यांगांवर फार मोठा अन्याय केला. जे व्यवसाय परवाने आहेत आमचे जवळजवळ 80 स्टॉल आहेत आमच्या दिव्यांगांचे. कारण दिव्यांग क्रांती संघटना ही या महानगरपालिकेमधील सर्वात मोठी संघटना, जवळजवळ 500च्या वर आमचे सभासद आहेत. परंतु आम्ही आमच्या या 80 दिव्यांगांना जवळजवळ महानगरपालिका सुरू होण्याच्या अगोदरपासून परवाने मागत आहोत. परंतु आम्हाला सांगतात आज देऊ उद्या देऊ, आमच्याकडे जागा नाही वेळ नाही, आम्हाला झुलवत ठेवलं. आणि त्याचवेळी अत्यंत गोपनीय पद्धतीने कुणाच्या तरी दबावाने एका विशिष्ट संघटनेला त्यांनी 38 परवाने दिले. मग त्यांना परवाने दिले आणि त्यावेळी आम्हाला कुणाला सांगितलं नाही. आम्हाला समजलं होत्या बातम्या, आम्ही माहितीच्या अधिकाऱ्याकडे मागितलं तरी आम्हाला माहिती व्यवस्थित दिली नाही. आणि आता आम्हाला समजलं की 38 परवाने दुसऱ्याच संघटनेला दिलेत जे नवीन आहेत, ज्यांच्या टपऱ्या ज्यांच्या टपऱ्या आहेत किंवा नाहीत हे माहिती नाही. त्या दिव्यांगांना किंवा दिव्यांग आहेत किंवा नाहीत ते पण माहिती नाही. त्यांनी कुणाच्या दबावाने ते 38 परवाने दिले. आम्ही महानगरपालिकेला विचारलं आणि आम्ही मोर्चा आणतो. आम्ही 2 वर्षापूर्वी त्यांना पत्र दिलं. त्यावेळी आम्हाला त्यांनी असंच बोलवलं तिकडं आणि सांगितलं त्यावेळी याच्याविषयी आमचा त्यानंतर आम्ही काही बोलायचं ते बोलू. पण सध्या आमचं हा आंदोलन आहे परवाने.